Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. आज वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाकरता लाखोच्या संख्येने भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे। आपण जर बघितलं तर हा विठ्ठल मंदिराचा परिसर आहे। महाद्वार असेल, चंद्रभागेचं वाळवंट असेल, त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्गाच्या संपूर्ण मार्गावरती हरिनामाचा जयघोष आपल्याला कानी ऐकू येतं। आज जर बघितलं तर जशी महिन्याची एकादशी असते किंवा मोठी वारी असते। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। त्याच पद्धतीने आज खरं तर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या स्नानाकरता पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। चंद्रभागेचे स्नान करून अनेक भाविक हे विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेत लागत आहेत। विशेष म्हणजे मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असल्यामुळे मंदिरामध्ये खरं तर पदस्पर्शी दर्शन बंद आहे। मात्र पहाटे 5 ते आता दुपारी 11 वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू असल्यामुळे भाविकांनी देखील आता मोठी मुखदर्शनाकरता गर्दी केली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठलाच्या मंदिरापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांबपर्यंत दर्शनाची रांग गेलेली आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर मंदिर परिसरामधील जे काही प्रसादाची दुकानं आहेत ते सगळे दुकान आता थाटलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रसाद घेण्याकरता देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आता गर्दी केलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर आजच्या या एकादशीमुळे भाविकांनी मोठी गर्दी मंदिर परिसरात केली आपल्याला पाहायला मिळत आहे। आता खरं तर 11 वाजेपर्यंतच विठ्ठलाचं मुखदर्शन सुरू असल्यामुळे ही जी गर्दी जर आपण बघितली तर प्रचंड अशी गर्दी झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.